खेळाडू आपण तैनात करू शकणार नाही आहात. सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. एक खेळाडू केवळ आपण तैनात करू शकता मागे, वॉकिंग ट्रॅकच्या मागे एक खेळाडू नक्कीच तैनात करू शकता, परंतु बाकी सर्व खेळाडू आपल्याला वॉकिंग ट्रॅकच्या पुढच्या दिशेला म्हणजे खेळपट्टीच्या दिशेने तैनात पाहायला मिळतील. आणि एका षटकाला 4 मिनिटं देण्यात आली आहे, म्हणजेच 20 मिनिटात आपली 5 षटकं होणं अनिवार्य आहे. पहिला बॉल पडल्यानंतर टायमर सेट होईल. पंच आपण सुद्धा लक्ष द्यायचं, 20 मिनिटात 5 षटकं हाताळणं अनिवार्य असणार आहे. खेळाडू केवळ बाहेर राहील. पॉवर प्ले मध्ये वॉकिंग ट्रॅकच्या मागे केवळ एक खेळाडू असेल. बाकी सर्व खेळाडू जे आहेत ते आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या षटकात केवळ हा नियम लागू असणार आहे. चला, विक्रांत सदन आपले 2 बॅटर पाठवायचे आहेत. या स्पर्धेचा उद्घाटनीय चेंडू येतोय, त्याचप्रमाणे विक्रांत सदन आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. विक्रांत सदन जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश येंद्रे आणि त्यांच्या सोबत जर आपण पाहिलं तर अथर्व फराटे येताना आपल्याला पाहायला मिळतील. अथर्व फराटे एक युवा उदयोन्मुख खेळाडू आहे, लेफ्ट हँड बॅटर आहे. दरम्यान राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन सोबत विक्रांत सदन हा संघ पहिल्यांदा आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. दरम्यान प्रथमेश येंद्रे सुद्धा, त्यांच्याकडे सुद्धा ती हिटिंग एबिलिटी आहे. पहिल्या ओव्हरचा कशा प्रकारे फायदा उचलणार आहेत. प्रमुख पाहुणे रणजी ट्रॉफी प्लेयर मुंबईचे दीपक जाधव, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. आणि आता आपल्या लाडक्या नगरसेविका भारतीताई पेडणेकर यांच्या हस्ते दीपक जाधव यांचा सत्कार शॉल आणि स्वागत करतायत. तसेच आपले 203 शाखा प्रमुख मीना नाटाळकर यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. धन्यवाद. तसेच आपले ज्येष्ठ शिवसैनिक उदय परबजी यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. रमेश सावंत यांचं स्वागत करण्यात येत आहे. उदय परब दरम्यान गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील दिलेश देवरुखकर पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील. समोर येंद्रे असणार आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे, ज्यामध्ये केवळ एकच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय त्या वॉकिंग ट्रॅकच्या मागे. पहिल्या बॉलला सुरुवात. खासदार मोहन रावले स्मृती चषक 2026चा पहिलाच बॉल फुल टॉस, ज्याला पाठवलाय टुवर्ड्स द लेग साइड. शुभ सुरुवात झाली या चषकाची. पहिल्याच बॉलवर चेंडू सीमा पार, स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्री, चौकार. पहिल्याच बॉलवरती सुंदर फटका. खराब बॉल होता आणि त्यावरती मात्र चांगलं त्या मेरिट वरती खेळले. सिक्सरचा बॉल आहे आणि लाल मातीचा पिच असल्यामुळे बाउन्स तर चांगला आहे, परंतु बाउन्स चेंडूला होऊच दिलं नाही. फुल टॉस बॉल होता, ज्याला फक्त आपल्या बाहुबळांच्या जोरावरती आपल्या आर्म्सला एक्सटेंड केलं टुवर्ड्स द स्क्वेअर लेग आणि खेळलं चेंडूला सीमा पार. पहिल्याच बॉलवर चौकार येताना पाहायला मिळालाय. धावफलकाची शुभ सुरुवात झाली आहे विक्रांत सदन या संघासाठी. 4 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. पहिल्याच बॉलवरती सुंदर फटकाय. पुढचा बॉल घेऊन तयार होतील आता पुन्हा एकदा दिलेश. यावेळेला अपील केली आहे पंचांकडे.
मिसिंग स्टंप्स असं मात्र म्हणणं आहे पंचांचं. पायांवरती चेंडू जरूर आदळलेला, लेग बायच्या स्वरूपात ही धाव लिहिली जाईल. 5 धावा झाल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर, परंतु हा चेंडू चांगला होता. पहिला बॉल फुलटॉस गेला, खराब गेला. यावेळेला चांगली लेंथ पकडली, ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या लाईनला पकडलं, लेंथ मात्र गुडवरती पकडली आणि हा चेंडूला अगदी चांगल्या रीतीने हाताळला. आता अथर्व फराटे आहेत, लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि खूप जास्त एक्सप्लोजन करू शकतील या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. त्याचसाठी लॉंग ऑनला फक्त मागे ठेवलंय अथर्व फराटे. पॉवर प्ले मधला तिसरा चेंडू खेळत आहेत. फुल टॉस बॉल. अथर्व फराटे यांनी मात्र त्या बॉलला फक्त दिशा दाखवली, परंतु या मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती अनुसार झाडांना लागून बऱ्याचदा चेंडू मैदानात पडतो राहतो आणि हेच कुठेतरी ओळखलं. त्याचमुळे 2 धावा धावून पूर्ण केलेत. त्यांच्या धावखात्यामध्ये 2 आणि टीमच्या 7 झाल्यात. 3 चेंडूंमध्ये 7 झाल्यात. समोरच्या दिशेने अथर्व काही ट्राय करायला जाणार का? तेच करण्याचा प्रयत्न यावेळेला अपील पंचांकडे आहे, परंतु नो बॉल. ओव्हर स्टेपिंगला ओळखलं, ओव्हर स्टेपिंग झाली या बॉलर कडून या ठिकाणी आणि इट विल बी कॉल्ड ॲज इलिगल डिलिव्हरी. नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू फ्री हिट आहे. अथर्व फराटे यांच्याकडे ते लायसन्स आहे. आता ते लायसन्स स्वतः गोलंदाजानं प्रोव्हाइड केलंय. याचा फायदा इथे कशा प्रकारे उचलणार अथर्व याकडे पाहायचंय. पुढचा बॉल घेऊन तयार. 8 धावा ऑलरेडी धाव फलकावरती. फुलरलँडचा बॉल, ज्याला मिनी हेलिकॉप्टर मध्ये पाठवलं लॉंग ऑन रिजन मध्ये, तिथे फिल्डर आहेत. फ्री हिटच्या बॉलवर फक्त 1 रन. 9 धावा झाल्यात आता 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 9 वरती येऊन पोहोचली. अथर्व फराटे आणि प्रथमेश येंद्रे यांची जोडी. पॉवर प्ले मधले अजूनही 2 चेंडू. एक मोठा फटका आलाय आतापर्यंत पॉवर प्लेचा. यावेळेला दुसरा येणार का? नाही. लेग साईडच्या दिशेने स्लॅश केलं त्या बॉलला टुवर्ड्स द फाईन लेग. एक डिक्लेरेशन मधली धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धावसंख्या डबल डिजिट स्कोर लाईन वरती. 10 धावा झाल्यात. 5 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या पहिल्या षटकामधला. समोर असतील प्रथमेश. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार खेळल्यानंतर त्यावेळेनंतर थांबवून ठेवलंय निलेश देवघरकर यांनी. त्यामुळे त्या पुढे मोठे फटके तितकेसे खेळू दिले नाहीयेत बॅटरला. शेवटचा चेंडू यावेळेला पॉवर प्ले मधला असणार आहे. केवळ एकच खेळाडू तुम्ही मागे ठेवू शकता पॉवर प्ले मध्ये. आणि या स्पर्धेमधला महत्वाचं म्हणजेच तुमच्यासाठी प्रत्येक सामना हा नॉकआउट असणार आहे. ड्राईव्ह केलाय यावेळेला. कव्हर्स मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव घेतली आहे आणि एकीवरच संतुष्ट होतील. अथर्व यांना दुसरी हवी होती परंतु नकार दिला. पहिलं षटक संपलंय पॉवर प्लेचा आणि या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली टीम विक्रांत सदन बिनगडी बाद 11. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर टीम विक्रांत सदन इज 11 फॉर नन. प्रथमेश येंद्रे ऑन स्ट्राईक असणार आहेत. पाहूया कशा प्रकारे रिॲक्ट करतायत. पॉवर प्ले संपलाय. यावेळेला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्र चेंडूने पकडलं होतं आणि तिथे चेंडू जाऊन थांबणार आहे. 1 धाव घोषित स्वरूपाची पुन्हा प्राप्त होते. 12 धावांवरती आता धावफलक येऊन सरकतोय. लक्षात घ्या 5 षटकांचा सामना असणार आहे. तर चला यापुढील होणारा सामना तयार राहायचंय. खापरादेव मंडळ विरुद्ध श्रमिक खापरादेव मंडळ विरुद्ध श्रमिक निवास. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाणार आहे पुढील मॅचचा. यावेळेला फुलरलँडचा बॉल. चांगला फटका आहे. गॅप मध्ये झालाय का प्लेस याकडे पाहायचंय. निघून चाललाय चेंडू सीमा पार. प्रथमेश येंद्रे यांच्या बॅट मधून दुसरा चांगला चौकार दुसरा येताना पाहायला मिळतो.
महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची बुलंद तोप, रोख ठोक बोलणारे आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री संजय राऊत साहेबांचं शुभ आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. आजच्या या खासदार मोहन रावले स्मृती चषक 2026 ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले साहेब मनापासून आभारी आहोत. असंच सहकार्य आणि असाच पाठिंबा कायम तुमचा आमच्या सोबत असावा हीच सदिच्छा आणि हीच प्रार्थना साहेब. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळतो आहोत. तर पहिली मॅच या ठिकाणी रंगतेय. सिद्धार्थ मागील बॉलवर चौकार आलाय. यावेळेला बॉल वेस्ट हाईटच्या वरती आहे का याकडे सुद्धा चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून, परंतु रिझल्ट सेम आहे. चौकार यावेळेला मिळणार आहे. वेस्ट हाईटच्या वरती बॉल आहे असं मात्र येंद्रे यांच्याकडून अपील केली जाते पंचांकडे. पंच मात्र तितकासा इंटरेस्ट दाखवत नाहीयेत. म्हणजे लगातार बॅक टू बॅकचे 2 चौकार मात्र इथे लिहिले जाणार आहेत. बघा पॉवर प्लेला जितकं मॅक्सिमाइज केलं गेलं नाही तितकं दुसऱ्या षटकामधल्या या पहिल्या 2 चेंडूंना मॅक्सिमाइज केलं गेलंय. एकूण 3 चेंडू झालेत. पहिल्या बॉलवर सिंगल आल्यानंतर जी डिक्लेअर्ड स्वरूपात आली होती त्यानंतर लगातारचे 2 चौकार, लगातारच्या 2 चेंडूंना बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय. तिसरा बॉल यावेळेला शॉर्ट बॉल आहे. कट केलाय टुवर्ड्स द पॉइंट. डीप पॉइंट मध्ये फिल्डर आहेत तिथे एक सिंगल मिळून जाईल अथर्व फराटे. आता पुन्हा एकदा हा युवा स्टार बॅटिंग साठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या दोन्हीही खेळाडूंकडे चांगला एक्सपिरियन्स आहे या आंतरविभागीय स्पर्धा खेळण्याचा. विक्रांत सदन हा संघ जाणला जातो क्वालिफाय करून सेमीफायनल पर्यंत पोहोचण्यासाठी. गेल्या वर्षी तिथल्या स्टेज पर्यंत पोहोचले होते. यावर्षी मात्र या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाण्याचा सुद्धा निर्धार असणार आहे. खासदार मोहन रावले स्मृती चषक आपण पाहतोय. सिद्धार्थ यांचा या षटकातला 5वा चेंडू अथर्वसाठी. स्लिप तैनात पाहायला मिळते आपल्याला. शॉर्ट बॉल आहे. अथर्व फसले त्या प्लॅन मध्ये. तिथे फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि त्याने मात्र चांगली झेल पकडली आहे. अथर्व फराटे. चेंडू झाडांना स्पर्श झालाय का, कारण तिथे खूप डाऊटफुल क्षेत्र आहे मैदानाकडे. भौगोलिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी लेग साइड आणि राईट हँडेड बॅटरसाठी ऑफ साइड या क्षेत्रामध्ये थोडंसं झाडांमुळे तिथे चेंडू कधी अडला जातो तर कधी झाडांना लागून चेंडू खाली येतो. नॉट आउटचा निर्णय असणार आहे. म्हणजेच इथे एक सिंगल प्राप्त होईल. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. झेल चांगला पकडलेला त्या युवा खेळाडूने. अगदी लहान खेळाडू या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेतली, प्लेड ऑन होण्याची तिथे शक्यता फार मोठी वर्तवली जात होती. दरम्यान एक सिंगल या सुद्धा चेंडूवरती. 2 षटकांची झाली आहे समाप्ती आणि 2 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 23. बिनगडी बाद टीम विक्रांत सदन. तिसरं षटक या ठिकाणी सुरुवात होते. पुन्हा एकदा दिलेश देवघरकर यांच्याकडे, देवरुखकर माफ करा, यांच्याकडे पृथक्करण केलं गेलेलं आहे. पहिल्या ओव्हर चांगली राहिली होती पॉवर प्लेची. यावेळेला सुद्धा फुल टॉस, लोअर फुल टॉस आहे, परंतु यावेळेला या बॉल पासून तितका जास्त घाबरण्याची गरज नाहीये. फुल टॉस नाही, यावेळेला लोअर फुल टॉस आहे, ज्यावरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या धावून. धावसंख्या 2 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2.1. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतंय आणि या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती येंद्रे मात्र वैयक्तिकरित्या एक चांगल्या इनिंग्स कडे वळतायत. बघा फराटे यांनी तितके चेंडू खेळले नाहीत. यावेळेला सुद्धा कट केला बॉलला. गॅप मध्ये आहे त्या ठिकाणी चेंडू. चांगली अडवणूक झाली आहे. तोपर्यंत आणखीन एक डबल रन. बघा रनिंग बिटवीन द विकेट. आणि यासाठी गरजेचं काय तर दोघांमधलं चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कम्युनिकेशन आणि चांगला ताळमेळ. ज्या वेळेला 2 बॅटर्स मध्ये चांगला ताळमेळ जमतो, ज्या वेळेला गाठ चांगली जुळते, त्यावेळेला अशा प्रकारच्या पार्टनरशिप, अशाच प्रकारच्या जोरदार खेळ्या या नक्कीच संघाला खूप मोठी मदत करून जातात. आणि तीच मदत आता विक्रांत सदन या संघाला करताना आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन्हीही बॅटर्स
पुढचा बॉल दिलेशचा. आणखीन एक फुल टॉस. यावेळेला मात्र डिस्टन्स मिळालाय का त्या फुल टॉसला? येस, गॉन ओव्हर कव्हर्स, गॉन इन टू द फेन्स, गॉन फॉर 4 रन्स. चौकार यावेळेला येत. शॉर्ट बॉल यावेळेला कट केला, लेट कट केलं. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव घोषित स्वरूपाची यावेळेला प्राप्त होणार आहे. नक्कीच जर आपण पाहिलं तर मागे जे क्षेत्र आहे फाईन लेगचं आणि शॉर्ट थर्ड मॅनचं, तिथे चेंडू जर तुमचा गेला तर डायरेक्टली तुम्हाला एक धाव घोषित स्वरूपाची म्हणजेच डिक्लेअर्ड रन विल बी कन्सिडर्ड इन युअर टीम स्कोर. नक्कीच धाव संख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली. यावेळेला चांगला कट आहे, चांगला स्क्वेअर कट आहे, जो सुद्धा निघून जाईल सीमा पार. प्रथमेश येंद्रे यांच्या बॅट मधला 5वा चौकार. 5 चौकार आतापर्यंत या बॅटरनं खेळलेले आहेत. नक्कीच शॉर्ट बॉल वरती प्रहार केलाय, फुल टॉस बॉलला लेग साईडला पाठवलाय. नक्कीच त्याचप्रमाणे देवघरकर आपल्या षटकातला शेवटचा चेंडू आपल्या स्पेल मधला महागडे राहिलेत. या मॅच मध्ये, या उद्घाटनीय सामन्यामध्ये फार महागडे राहिलेत दिलेश. आखोटप्प्याचा बॉल पूल केलाय. यावेळेला मात्र घोषांकित क्षेत्र निवडलंय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव घोषित स्वरूपाची मिळणार आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजेच 37. बिनगडी बाद टीम विक्रांत सदन. करत आहेत. या ठिकाणी माननीय श्री संजय राऊत साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपतींच्या महाराज की जय भवानी. आमच्या लाडक्या नगरसेविका भारतीताई या स्वर्गीय मोहन यांचे तरव फराटे चौका. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. शाखा प्रमुख सन्माननीय मीना नाटळकर, आपल्या शिवसेनेची बुलंद तोप खासदार संजयजी राऊत यांचा सत्कार भारतीताई पेडणेकर आणि शाखा प्रमुख मीना नाटळकर हे करत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवसेनेची बुलंद तोफ म्हणजेच संजय राऊत साहेबांसाठी आजच्या या मोहन रावले स्मृती चषक या स्पर्धेला या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपण आलात आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभलं याबद्दल आम्ही खूप खूप मनापासून आभारी आहोत. धन्यवाद साहेब. आपण उपस्थित झाल्याबद्दल त्रिवार धन्यवाद. गाणं लाव, गाणं.
रमेश येंद्रे यांची बॅट थांबत नव्हती आणि आता सुरुवात झाली अथर्व फराटे यांच्याकडून. या षटकामध्ये 2 चौकार चौकार, तिसरा चौकार आहे अथर्वच्या बॅट मध्ये. बघा ज्या वेळेला वरती चेंडू आलाय त्या वेळेला बाहेर पाठवलाय. या ओव्हर मध्ये 4 चौकार खेळलेत, ते म्हणजेच अथर्व फराटे यांनी 4 चौकार या ओव्हर मध्ये खेळले आणि या ओव्हरला मॅक्सिमाइज केलं. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर, ती म्हणजेच 57 बिनगडी बाद. 57 रन्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 overs without losing any wicket. Team Vikrant Sadan. What a batting performance by Prathamesh and Atharva. अथर्व यांच्या माध्यमातून मागील ओव्हर मध्ये बाउंड्रीजची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. हॅट्रिक ऑफ बाउंड्रीज 4 खेळले त्या ओव्हर मध्ये, परंतु शेवटच्या 3 चेंडूंवर लगातारच्या 3 बाउंड्रीज. अथर्व फराटे यंग ब्रिगेड आहे, यंग ब्लड आहे आणि यांना माहिती आहे जन नेक्स्ट. आपण इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL सुरू असलेल्या IPL मध्ये सुद्धा पाहतो की जन नेक्स्ट बद्दल किती बोललं जातं, आणि यामधीलच हा एक खेळाडू आहे जो मात्र नजरा अधोरेखित करेल तुमच्या आजच्या पूर्ण दिवसामध्ये. अथर्व फराटे, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आणि प्रथमेश येंद्रे निलेश आले शेवटचं षटक घेऊन. पहिला बॉल असेल प्रथमेश यांच्यासाठी. चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही बॅटर्स. यावेळेला पहिल्याच बॉलला फ्लिक केलाय टुवर्ड्स द लेग साइड. डिस्टन्स मिळालाय का बॉलला? येस इट इज गॉन टुवर्ड्स अबव द स्क्वेअर लेग. गॉन फॉर 4. चौकार, आणखीन एक. मागील षटकाचा उत्तरार्ध चौकाराने आणि या षटकाचा पूर्वार्ध चौकाराने लगातारचे परंतु मैदानाच्या आतच राहिलाय चेंडू. तोपर्यंत 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच मैदानाच्या डायमेन्शन्स कडे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग आणि कव्हर्सचं जे रिजन आहे तिथे झाडं खूप जास्त असल्या कारणानं चेंडू कधी मैदानाच्या बाहेर जातो तर कधी मैदानाच्या आतच राहतो, जसं आता आत राहिला. 2 चेंडूंमध्ये 6 आले आहेत. तिसरा बॉल फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला. लेट खेळले थोडंसं, त्याचमुळे घोषांकित क्षेत्र निवडलं. 1 धाव घोषित स्वरूपाची पॉइंटच्या दिशेने. दरम्यान धावसंख्या आता 1 न पुढे चालली आहे, येऊन पोहोचते ती म्हणजेच 64 या आकड्यावरती. 64 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दरम्यान फुलरलँडचा बॉल आणखीन एकदा लेग साइडला निवडलाय. यावेळेला फिल्डर आहेत तिथे, परंतु त्यांच्या डोक्यावरून 1 बाउन्स निघून जाईल चेंडू. 2 धावांचा फटका यावेळेला. 2 धावा यावेळेला प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजेच 67 या आकड्यावरती. 67 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बघा एकही एक्स्ट्रा आतापर्यंत या पूर्ण ह्याच्यामध्ये आली नाहीये. 1 नो बॉल आलाय खरा,
परंतु ती वगळता एकही एक्स्ट्राची धाव आली नाहीये. यावेळेला सुद्धा फुलरलँडचा बॉल आहे ज्यावरती एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव लिहिली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजेच 68 वरती, 67 वरती, माफ करा, 67 ना, 67 झाला ना. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 67 धावा झाल्या आहेत. तर चला यापुढील होणारा सामना श्रमिक निवास आणि खापरादेव मंडळ. चला टॉस साठी यायचंय. यावेळेला नक्कीच एक्स्ट्रा झाले आहेत. वाईड बॉल 68 धावांवरती धावफलक येऊन पोहोचतोय. स्वागत करू ना. दरम्यान या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे शिवसेनेचे प्रणित ग्राहक संरक्षण कक्षाचे कार्यकारिणी सदस्य श्री प्रथमेश जगताप साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. शेवटचा बॉल आहे डावातला. अथर्व पराडे यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आहे. किती लांबवर चाललाय हा बॉल याकडे पाहायचंय. चौकारासाठी निघून जाईल हा देखील चेंडू. सीमा पार या डावाच्या सुद्धा उत्तरार्धात खेळलाय चौकार. आणि एक सर्वात मोठी या स्पर्धेमधली 72 धावांची पार्टनरशिप रचून हे दोन्ही बॅटर्स माघारी परत आहेत. जर बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. पहिल्याच इनिंग मध्ये 72 धावा केल्या. 73 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच पलंगवाला या संघासमोर. आणि वैयक्तिक इनिंग्स कडे जर आपण पाहिलं तर
खेळाडू केवळ आपला पॉवर प्ले मध्ये मागे असेल, बाकी सर्व खेळाडू आतमध्ये असतील. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार, दक्षिण मुंबईचे खासदार माननीय अरविंदभाई सावंत यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सेना नेते खासदार अरविंदभाई सावंत यांचं शुभ आगमन झालंय. आजच्या या मोहन रावले स्मृती चषक या स्पर्धेत निवास विरुद्ध कापरादेव मंडळ. सलामीच्या जोडीत आले दिलेश आणि सिद्धार्थ. नॉन स्ट्राईक वर सिद्धार्थ आहेत आणि स्ट्राईक वर दिलेश आहेत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजेच कल्पेश. पहिल्याच बॉलवर रडार मध्ये होता चेंडू आणि त्याला पाठवून दिलं सीमा पार. फाईन लेगच्या दिशेने पहिल्याच बॉलवर शुभ सुरुवात, चौकार. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय कल्पेश यांच्या. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट झालेत यावेळेला. रनआउटची सुंदर संधी होती आणि संधी हुकली आहे. दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती बीट केलंय. पहिल्या चेंडूवर ओळखलं की ज्या वेळेला मिडल आणि लेग स्टंपच्या लाईन मध्ये चेंडूला दिलं होतं त्यावेळेला अगदी अचूक रीतीने आर्म्स एक्सटेंड झाले बॅटर कडून, परंतु ज्या वेळेला लेंथला लाईनला थोडंसं बाहेर घेतलं, ऑफ स्टंपच्या बाहेर घेतलं, त्यावेळेला मात्र बीट होत आहेत बॅटर. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. डीप फाईन लेग मध्ये फिल्डरला आणलं जात आहे. यावेळेला सुद्धा स्वीप, पुन्हा एकदा मिडल आणि लेग स्टंपची लाईन आणि त्याला मात्र खेळून काढलं मैदानाच्या बाहेर सीमा पार. आणखीन एक बहारदार चौकार, सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय आपल्याला. दिलेश
सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. माननीय श्री अरविंदभाई सावंत यांचं शुभागमन या संपूर्ण स्पर्धेदरम्यान झालं, त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. या खासदार मोहन रावले स्मृती चषक 2026 आंतर इमारत परळ करी रोड लालबाग मर्यादित षटकांच्या भव्य ओव्हरआर्म सामन्यांना आपण या ठिकाणी भेट दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. असंच सहकार्य, असाच पाठिंबा, असंच पाठबळ आणि असंच या प्रकारचं मार्गदर्शन वर्षानुवर्ष आणि कायम तुमचं आमच्या सोबत राहो, आमच्या सोबतीला राहो हीच सदिच्छा. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेला नक्कीच आणखीन सुंदर बनवलात, त्याबद्दल मनापासून आभार साहेब. यावेळेला कट केलाय बॉलला, तिथे चान्स होता परंतु नक्कीच फिल्डर भरपूर पुढे उभा आहे. निघून जाईल चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक या ओव्हर मधला तिसरा चौकार. तर यापुढील मॅच मध्ये श्रमिक निवास या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान आपण मॅचच्या दिशेने वळूया. पॉवर प्लेला मॅक्सिमाइज काय सुंदर रीतीने केलं जात आहे, अगदी अचूक ऍक्सेलरेशन पकडलंय टीमनं. आणखीन एक सुंदर फटका, यावेळेला बॅटमधनं निघताच क्षणी माहिती होतं की चेंडू निघून चाललाय डीप स्कोर लेग सीमा पार. आणखीन एक बहारदार इनटू द फेन्स चौकार. काय सुरेख फटके येताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला पॉवर प्लेचं षटक होता आणि या पॉवर प्लेलाच मॅक्सिमाइज केलंय. जिथे रिक्वायर्ड रन रेट 15चा होता तिथे पहिल्या षटकानंतर 18 धावा केल्यात. मी विनंती करेन आमचे मुख्य आयोजक शाखा क्रमांक 203 चे शाखा प्रमुख माननीय श्री मीना नाटळकर साहेबांना, शिवसेना नेते दक्षिण मुंबई खासदार माननीय श्री अरविंदभाई सावंत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आजच्या या खासदार मोहन रावले स्मृती चषक 2026 ला भेट दिल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मी मीना नाटळकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे माननीय श्री अरविंदभाई सावंत साहेबांना. वळूया. मोहिल यांच्या पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. धावफलकावर जर आपण पाहिलं तर लगावल्या गेल्या त्या म्हणजेच 21 धावा. आणि स्ट्राईकवर आता कोण आहेत? स्ट्राईकवर दिलेश आहेत. चांगले फटके खेळले दिलेश यांनी. यावेळेला कॉटन बोल्ड जो बॅटर फॉर्म मध्ये होता त्याला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर हाताळला वायडेश, ज्यावरती हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच वरती बाद केलाय दिलेश देवरुखकर यांना. नाव लक्षात असू द्या, पहिली सफलता मिळवून दिली आहे मोहिल चावडा. फर्स्ट स्ट्राइक्स फॉर विक्रांत सदन. रिप्ले मध्ये आपण पाहूया टेनिस क्रिकेट
Stavra strikes back to back for Vikrant Sadan. Second goes down. दुसरी विकेट आली आहे. आपण पाहू शकतो tenniscricket.in वरती रिप्ले या विकेटचा. दिलेश देवरुखकर आपल्याला विनंती आहे की आपण कृपया आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. आणि मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. एक उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे शिवसैनिक म्हणून ज्यांची महादेव देवळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे साहेब, हार्दिक हार्दिक स्वागत आहे खासदार मोहन रावले स्मृती चषक 2024 मध्ये. दरम्यान मोहिल यांचं षटक मार्गस्थ आहे. बॅक टू बॅक विकेट आले आहेत. मोहिल ऑन हॅट्रिक. नवीन बॅटर निलेश यांच्या समोर ऑन हॅट्रिक असणार आहेत. लेग साइड मध्ये फील्डला वाढवलंय, सिली पॉइंटला वरती आणलंय मोहिल. पुढचा बॉल यावेळेला काय सुंदर कट केलंय. लेग कट केलं त्या बॉलला ऑफ स्टंपच्या बाहेरून. काय सुरेख बॉल. बॅटरच्या रडार पासून लांब जाणारा, अँगल न बाहेर जाणारा बॉल फ्रॉम राऊंड द विकेट फॉर राईट आर्म बॉलर. सुंदर गोलंदाजी केली जाते मोहिल यांच्या माध्यमातून. 5 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत. दुसरं षटक अशा प्रकारचं असेल हे कोणी गेस केलेलं. शिवसेना शाखा क्रमांक 203 चे कार्यालय प्रमुख अशोक कोचरेकर साहेबांचे शुभ आगमन या ठिकाणी झालंय. स्वागत असणार आहे आजच्या या स्पर्धेमध्ये. मी आपल्याला विनंती करेन स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान 2 षटकं संपलेत. आपल्या षटकात केवळ 4 धावा खर्च केल्या मोहिल चावडा यांनी, म्हणजे 2 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे 22. 2 गडी बाद टीम पलंगवाला. तर चला विनंती आहे टीम पलंगवाला आपला 12वा खेळाडू या ठिकाणी ताबडतोब पाठवून द्यायचा आहे. अथर्व फराटे आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाजीसाठी येताना नक्कीच युवा उदयोन्मुख खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे प्रथमेश येंद्रे यांच्या माध्यमातून आणि अथर्वच्या माध्यमातून सर्वात मोठी पार्टनरशिप या स्पर्धेमधली. 5 षटकांमध्ये 72 धावा ज्यांनी केल्या. नक्कीच 73 धावांचं लक्ष ठेवलंय आणि आता मात्र रिक्वायर्ड रेट जो आहे तो वाढत चाललाय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील आणि या 18 मध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 51 धावांची. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज असणार आहे. अथर्व तयार. पहिलाच बॉल अथर्वचा फ्लिक करण्याचा प्रयत्न. नक्कीच शॉर्ट मिड ऑन मध्ये तिथे संधी निर्माण झाली होती. फिल्डर जिथे तैनात केला होता तिथेच अगदी शॉट खेळला गेला निलेश यांच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच सिद्धार्थ. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. 17 चेंडूंमध्ये 50 ची गरज आहे. आपल्या फील्डला अनुसरून चांगली गोलंदाजी करतायत अथर्व. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल आहे. हवेमध्ये आहे काही क्षणांसाठी चेंडू. फिल्डर तिथे सुद्धा आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलं त्या बॉलला. 1 धाव यावेळेला सुद्धा पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजेच 24 या आकड्यावरती. 49 ची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. या सिंगल्स आणि डबल्सनं स्कोर कार्ड पुढे जाणार नाहीये. जर इथे काहीतरी मोठी घडामोड करायची असेल तर मोठे फटके खेळणे अनिवार्य बनून जाईल.
फुलरलँडचा बॉल यावेळेला मिस झालाय, बीट केलंय आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगली डिलिव्हरी फुलरलँडचा बॉल, ज्यावरती चांगली पेस ऑन डिलिव्हरी होती. असं नाहीये की गती कमी केली आहे ज्यामुळे दुर्गती होणार नाहीये, दुर्गती करण्याची पुरेपूर संधी होती, परंतु शॉट सिलेक्शन चुकीचं झालं. तिथे स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेला पदललित दाखवलं, चेंडूला किती लांबवर पाठवलंय, हवेमध्ये बराच काळ चेंडू आहे आणि ज्यावर नक्की झेल सुटलाय. थ्रो आलाय, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात येते दोन्ही बॅटर्स कडून. धावसंख्या झाली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर, ती म्हणजेच 25 या आकड्यावरती धावफलक येऊन पोहोचतोय. अजूनही चेंडू उरले ते म्हणजे 14 आणि या 14 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजेच 48 धावांची. 48 नीडेड फ्रॉम लास्ट 16 डिलिव्हरीज. अथर्व बोल्स फुलर अगेन, चांगल्या रीतीने आपल्या गोलंदाजीला पूर्ण केले जाते अथर्व यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 डॉट डिलिव्हरीज आणि 3 सिंगल, केवळ 3 धावा आतापर्यंत आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. आणि अशा प्रकारची षटकं ही कुठेतरी निराशा देऊन जात आहेत पलंगवाला या संघाला. मोठे फटके खेळणं अनिवार्य बनत चाललंय. यावेळेला सुद्धा फुल टॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट येते. यावेळेला एक चांगला झेल पकडलाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, जिथे फिल्डरला तैनात केलं होतं अगदी त्याच ठिकाणी आलाय झेल आणि संपुष्टात येतोय यावेळेला बॅटर. कोण आउट झाला? इथे उपस्थित राहिले सर्वांचे नवीन आलेल्या बॅटरचं नाव कळवायचंय, नवीन बॅटरचं नाव कळवायचंय. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बदलली ते दाखवून चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेल सुटलाय त्या ठिकाणी. 2 धावा यावेळेला नक्कीच पूर्ण केल्या जातील दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. रिक्वायर्ड रेट आता वाढत चाललाय. 2 चेंडू झालेत आणि केवळ 2 धावा आल्या आहेत. धावसंख्या 27 वर येऊन खरी पोहोचली आहे, परंतु आता गरज असणार आहे ती म्हणजेच येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 46 धावांची. रिक्वायर्ड रेट कडे जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रेट या ठिकाणी बराच पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला देखील चांगला फटका फ्लिक केलाय, मनगटांची ताकद दाखवली आहे, मैदानाच्या बाहेर जाण्यामध्ये समर्थ ठरतोय, निघून चाललाय सीमा पार. बऱ्याच वेळानंतर पलंगवाला या संघासाठी आलाय चौकार. कामगार सेना संयुक्त सरचिटणीस माजी महापौर महादेव देवळे, त्याचप्रमाणे भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दरम्यान आणखीन एक चौकार येतोय निलेश यांच्या बॅट मधून. या मॅच मध्ये काही ट्विस्ट आणि टर्न्स अजूनही शिल्लक आहेत का, बाकी आहेत का, याकडे पाहिलं जाईल. 4 चेंडूंनंतर दरम्यान धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. म्हणजेच अजूनही गरज आहे 8 चेंडूंमध्ये 38 धावांची. 8 balls 38 नीडेड. फुलरलँडचा बॉल, यावेळेला पेसला कमी केलं, पेस ऑफ डिलिव्हरी, आणि त्याचमुळे मोठा फटका खेळण्यामध्ये समर्थ ठरले नाहीत बॅटर. 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 36 वर येऊन पोहोचते. अजूनही 37 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 7 चेंडू उरलेत, 37 ची गरज आहे.
नक्की नक्की. आणि लक्षात घ्या या स्पर्धेच्या नियमावलीनुसार टार्गेट शुड बी कंपल्सरी चेस्ड बाय द चेसिंग टीम. त्यामुळे कंपल्सरी चेज असणार आहे. या चेंडूवर जरी एक धाव आली तरी पुढच्या षटकात 6 षटकार खेळणं अनिवार्य. यावेळेला या स्पर्धेमधला आतापर्यंत पहिला षटकार आला नाहीये. तर चला तयार राहायचं यापुढील मॅच मध्ये. श्रमिक निवास आपण टॉस जिंकलाय आणि आपण निर्णय घेतलाय तो म्हणजेच गोलंदाजीचा. दरम्यान यावेळेला विकेट जाते. निलेश रनआउट होऊन माघारी परततायत. यश आणि निलेशची जोडी होती आणि निलेश दुसरी धाव घेत असताना रनआउट होतील. म्हणजे शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूंमध्ये 36 धावा. 6 कंपल्सरी येणाऱ्या षटकारांची गरज. डीजे डीजे बंद 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 डीजे बंद डीजे. लवेश काय आलं पहिला बॉल. पहिला बॉल टाकला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लवेश यांच्या माध्यमातून. अजूनही 5 मध्ये 36 ची गरज. आता औपचारिकता शिल्लक आहे. 5 लीगल डिलिव्हरीच्या शोधात आहे विक्रांत सदन हा संघ. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. लेफ्ट हँडर साठी तो अँगल क्रिएट केला जातोय. आतमध्ये बॉल आणला जातोय. इन टू द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. रूम कोणताही दिला जात नाहीये. एक्सटेन्शन ऑफ आर्म्स करण्यासाठी कोणत्याही प्रकारे मदत पुरवली जात नाहीये. बॅटरला थांबवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी आहे लवेशची. 2 चेंडू लगातारचे डॉट. तिसरा चेंडू यावेळेला सुद्धा खाली राहिला. आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन पकडली आणि त्यावरती मात्र चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. खाली राहणारा बॉल. नक्कीच या लाल मातीच्या असमतोल जिथे बाउन्स आहे तिथे मात्र चेंडूला खाली ठेवणं तितकं सोपं नसतं, परंतु ते करून दाखवलंय. 3 चेंडू लगातारचे डॉट बॉल. चौथा चेंडू यावेळेला पुढे येऊन कट केलं त्या बॉलला. 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाते. आर्यन यांच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे जाईल. येऊन पोहोचेल ती म्हणजेच 38 या आकड्यावरती. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 35 धावा. एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय विक्रांत सदन हा संघ. यावेळेला समोरची दिशा निवडली. मोहिल चावडा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करतायत. दरम्यान 1 धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना रनआउट होतील. माघारी परतावं लागेल आर्यन यांना. आर्यन रनआउट होऊन माघारी परततील. संघाची धावसंख्या 39. 5 गडी बाद. पलंगवालाचा 5वा गडी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला श्रमिक निवास आणि खापरादेव दोन्ही टीम्स तयार राहायचंय. यानंतर लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 षटकांचा आपला देखील सामना असेल. लक्षात घ्या 4 मिनिटं आपल्याला प्रत्येक षटकासाठी देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे 20 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं समाप्त झाली पाहिजे. तुला सायबर अटॅक्स होतात ना इंडियावरती, त्यामुळे नाही कालच मी वाचलं. काल आर्टिकल रिलीज झालेलं. नवीन बॅटरचं नाव कळवायचंय. दरम्यान मॅच या ठिकाणी ऑलमोस्ट फिनिश झाली आहे आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलाय 33 धावांनी. सर्वात मोठा विजय आतापर्यंत या स्पर्धेमधला. पहिल्याच सामन्यामध्ये आपला दबदबा दाखवून दिलाय टीम विक्रांत सदन यांनी. अभिनंदन टीम विक्रांत सदन. चला आपण पुढील सामन्याकडे वळूया. श्रमिक निवास विरुद्ध खापरादेव